हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ता सिरीजचा आजचं 69वं लेक्चर आहे. या 69व्या लेक्चरमध्ये आपण रांगेतील स्थान हे चॅप्टर बघणार आहोत. आज सर्व टाईप आणि रांगेतील स्थान याचे सर्व टाईप आणि सर्व क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 23 टॉपिक देतो आम्ही. त्यापैकी हे वाले 20 चला आणि हे वाले 2. ठीक आहे, चला हे झाले 22. आणखी एक पहा, चॅलेंजिंग प्रश्न हे कालचा टॉपिक होतं. आज आहे 22वं टॉपिक. कोणतं? रांगेतील स्थान. ओके, आणि नंतर 23वं टॉपिक तुमचं हे आकृत्यांवरील प्रश्न, जे की उद्याचं लेक्चर राहील. ओके, चला आज पूर्णच्या पूर्ण रांगेतील स्थान पूर्ण तुमचं कंप्लीट करून टाकतो. हे माझी गणिताची बॅच आहे. माझे रिझल्ट्स वगैरे पाहून घ्या. पहा, रांगेतील स्थान तुम्हाला कसे कसे प्रश्न विचारते थोडं तुम्हाला ओव्हरलुक देऊन देतो आणि त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन आणि मग प्रॅक्टिस क्वेश्चन बघू. पहा, तुम्हाला एक रांग दिलेली असते. एक रांग कशी पण एक अशी राहू शकते किंवा आडवी किंवा उभी कशी पण रांग राहते. जर आडवी उभी रांग असेल, उभी रांग असेल तर एखादी व्यक्ती आहे एच्या वरचा व्यक्ती, एच्या खालचा व्यक्ती. ठीक आहे, या प्रकारे प्रश्न विचारले जाते. किंवा एचा सुरुवातीपासून 7वा क्रमांक आहे, मागून 5वा क्रमांक आहे, तर एकूण रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती. ठीक आहे, किंवा एचा डावीकडून 5th क्रमांक आहे, उजवीकडून 4th क्रमांक आहे, 15वा 14वा म्हणू शकता. किंवा एच्या समोर एवढे मुलं आहे, एच्या मागे एवढे मुलं आहे, तर रांगेमध्ये एकूण मुलं किती. इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारले जाते. प्रॉपरली आपण आता टाईपच बघू. थेरीमध्ये काही तेवढं नाही सांगण्यासारखं, कारण की मी प्रॉपरली सगळ्या गोष्टी मी टाईपमध्ये टाकलेल्या आहे. ओके, प्रत्येक गोष्ट मी टाईपमध्ये इन्क्लूड केलेली आहे. जसे जे प्रश्न एक्झाममध्ये विचारते सेम प्रश्न मी इथे टाकलेले आहे. ओके, टाईप 1 बघा. पहिला टाईप, रांगेतील अक्षयचा नंबर दोन्ही बाजूकडून 11वा आहे, तर रांगेत एकूण मुली किती. पहा, एक इथून क्रमांक आहे आणि एक इथून क्रमांक आहे. ठीक आहे, असा एक क्रमांक आहे आणि असा एक क्रमांक आहे. लिहून घ्या पहिलं, दोन्हीकडून 11वा. तर रांगेत एकूण मुली किती. एकूण मुली जर विचारलं काही टेन्शन घ्यायचं नाही. एक एकूण नंबर आहे, एक एकूण नंबर आहे. कोणातरी एकाला 2 पैकी कमी करून टाका. 10तून 1 गेला, 11मधून 1 गेला 10. दोन्ही संख्येपैकी कोणत्याही एका संख्येला कमी करा 1 न, मग तुमचा आन्सर किती. 11 + 10 21. रांगेमध्ये एकूण 21 मुली आहे. नेक्स्ट, प्रीती एका रांगेत समोरून 10वी व मागून 9वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती. पहा, प्रीती आहे इथं, जी समोरून आहे 10वी आणि मागून आहे 9वी. बस दोघांपैकी कोणाला एकाला कमी करून 1 न कमी करा तुमच्या सोयीनुसार. मी याला 8 करतो, मग आन्सर किती तुमचं. एकूण मुले 10 + 8 18. रांगेमध्ये 10 + 8 18. टाईप नंबर 3 बघा. एका रांगेत रेश्मा समोरून 15वी व मागून 11वी आहे. ठीक आहे, लिहून घ्या आता. समोरून 15वी आणि मागून 11वी, याचा अर्थ वर म्हणजे समोरून, खाली म्हणजे मागून. तुम्ही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, मी असं करतो वाटल्यास एकदा आणि असं करतो. ठीक आहे, मागून 11वी. संगीता रांगेच्या मध्यभागी असल्यास, पहिले जे रेश्मा आहे ना, रेश्मा आहे, रेश्माच्या पहिल्या वाक्यावरून रांगेमध्ये एकूण मुलं किती आहे ते पाहून घेऊ. कोणत्या तरी एकामधून 1 कमी करा. मी याच्यातून 1 कमी करतो 10. ठीक आहे, मग 15 × 25. एकूण आहे 25 मुले. एक मुली म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा. ठीक आहे, 25 मुले. चला, 25 मुली म्हणू शकता वाटल्यास, मुली म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा. मग वाचा, संगीता रांगेच्या मध्यभागी असल्यास. अशी पूर्ण रांग आहे, थोडीशी मोठी काढतो रांग. बरोबर मध्यभागी आहे संगीता. एकूण मुलं आहे 25, तर संगीताचा हा एक क्रमांक झाला. मग उरलेली किती. इथे 24, इथं 12 राहील. 12 आणि 12 24. बस इकडे 12 असेल तर संगीताचा क्रमांक आहे 13वा. ठीक आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक किती, तर 13वा. 13 नंबर आन्सर तुमचं 13वा क्रमांक. टाईप नंबर 4 बघा. एका रांगेमध्ये मयुरी समोरून 5वी असून तिच्या मागे अर्जुन बसला आहे. सुरुवात इथून होत आहे. मयुरी आहे 5th. चला,
तिच्या मागे अर्जुन, तिच्या मागे लगेच अर्जुन बसलेला आहे. ओके आहे. अर्जुनपासून मागे प्रिया 5व्या क्रमांकावर. पहा नेहमी रांगेतील स्थान याच्यामध्ये हा जो पासून असतो ना, पासून आणि च्या, अर्जुन पासून आणि अर्जुनच्या मागे अर्जुन पासून मागे फिफ्थ आणि अर्जुनच्या मागे फिफ्थ, या दोघांचा अर्थ काय होतो? ठीक आहे, फिफ्थ म्हणा, सेकंड म्हणा, अशा कंडिशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा, जर पासून असन तर अर्जुन याला फर्स्ट म्हणा. ठीक आहे, अर्जुनला फर्स्ट व्यक्ती मानून समोर मोजावे. ठीक आहे, आणि अर्जुनच्या मागे असन, जर च्या असन तर अर्जुनला सोडून अर्जुनच्या नंतरचा. ठीक आहे, अर्जुनच्या नंतरच्या व्यक्तीला फर्स्ट मानून कॅल्क्युलेशन करावे. ठीक आहे, पहा आता पासून आहे म्हणजे अर्जुनला फर्स्ट मानायचं आणि त्यानुसार तुमचं नंतरचं कॅल्क्युलेशन करायचं. ओके, चला अर्जुन पासून मागे प्रिया 5व्या क्रमांकावर. पासून म्हणजे अर्जुन पहिला होऊन जाईल, नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ प्रिया 5व्या क्रमांकावर. ठीक आहे, चला प्रियापासून अमर मागे 3ऱ्या क्रमांकावर. प्रियापासून म्हणताय ना, पासून म्हटलं तर प्रियाला फर्स्ट पकडा, मग सेकंड आणि थर्ड कोण आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे कोण? तर अमर 3रा क्रमांक. ओके, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे एवढं डिस्क्रिप्शन दिले असेल तर असं डिस्क्रिप्शन दिले असेल आणि रांगेमध्ये शेवटचा आहे की नाही हे नसेल सांगितलं तर समजून जायचं का जो शेवटी दिसतंय तुम्हाला तो शेवटचा आहे. आता मोजून किती आहे तर हे तर पहिलं 5 लोक झालेस, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा, एकूण रांगेमध्ये तर 12 लोक. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी तर 12 विद्यार्थी आहे. नेक्स्ट टाईप नंबर 5. टाईप नंबर 5, सीता समोरून 15व्या क्रमांकावर व गीता मागून 12व्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम, रमेश असेल तर रांगेमध्ये जास्तीत जास्त किती विद्यार्थी आहेत? पहा अशा कंडिशनमध्ये जास्त असेल तर काय करायचं ते सांगतो. पहिले वाचून घ्या. सीता समोरून 15 आणि गीता मागून 12वी आहे. सीता समोरून 15th आहे, लिहिली 15th हो, आणि ही आहे मागून 12th जी की आहे गीता. ओके, 12th आहे गीता. जमलं. सीता व गीता दरम्यान मनोज, राम, रमेश ह्या दोघींच्या पण मधामध्ये मनोज, राम आणि रमेश आहे. ठीक आहे, हे असं कॅल्क्युलेशन करायचं जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी विचारले तर जास्तीत जास्त किती विद्यार्थी आहे रांगेमध्ये तेव्हा असं कॅल्क्युलेशन करायचं. काय करायचं का पहिलं सीता 15वी आहे लिहायचं, नंतर गीता इथून 12वी आहे आणि दोघींच्या पण मधामध्ये 1, 2, 3 व्यक्ती आहे. चला इथपर्यंत झाले 15 व्यक्ती, इथपर्यंत झाले 12 व्यक्ती. 15 आणि 12 हे तर होणार आहे बेरीज +3. ओके, चला किती? 15 + 3 + 12, तुमचा आन्सर 30. ठीक आहे, तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी 30 आहे. आता डायरेक्ट सांगतो आता शॉर्टकट. चला शॉर्टकट. जास्तीत जास्त विद्यार्थी इज इक्वल टू 15 + 12 + 3. ठीक आहे, तर तुम्ही असं पण करू शकता 15 + 3 + 12, आन्सर तुमचं 30. ठीक आहे, जमलं. नेक्स्ट टाईप नंबर 6. सीता समोरून 15व्या क्रमांकावर व गीता मागून 12व्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम, रमेश बसले असतील तर रांगेमध्ये कमीत कमी किती विद्यार्थी? कमीत कमी किती विद्यार्थी आहेत ते सांगा आता. ठीक आहे, चला ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये कसं करायचं?
कमीत कमी विद्यार्थी म्हटलं तर लिहून घ्यायचं पहिले, हे सरळ रेष आहे, एक जण इथं आहे, एक जण इथं आहे, आणि दोन्हीच्या मधामध्ये 3 जण आहे. काय तर मनोज, राम आणि रमेश. ओके, सांगतो कसं तर जास्तीत जास्त विद्यार्थी म्हटलं तर एक जण इथं बसवायचं, एक जण इथं बसवायचं, आणि दोघींच्या मधामध्ये 3 जण टाकायचे. ओके, चला असं कॅल्क्युलेशन. आता हे कमीत कमी विचारताय तर तेव्हा कसं करायचं, एकीला इथं बसवायचं, दुसरीला इथं आणायचं, दोघींच्या मधामध्ये 3 जण. जमलं? चला, म्हणजे पहा, पहिली व्यक्ती इथून 15वी होईल, दुसरी व्यक्ती मागून 12वी होईल, आणि त्याच्या दोघींच्या मधामध्ये 3 जण, जे की मनोज, राम आणि रमेश आहे. ठीक आहे, चला आता कॅल्क्युलेशन करा. हे 12 असन तर हा 11वी असन मागून, 11वा असन मागून, हा 10वा मागून, हा 9वा मागून, आणि ही 8वी मागून. ठीक आहे, 8th मागून. ठीक आहे, सेम व्यक्ती, पहिली व्यक्तीची सीट आहे, समोरून 15वी आहे, मागून 8वी आहे, याचा अर्थ ठीक आहे 15 आणि 8 आहे. सेम मागासारखं लावा. आता सेम व्यक्ती आहे, समोरून 15वी आणि मागून आहे 8वी. मग काय करता तुम्ही, दोघीपैकी कोणाला एकाला मायनस करा 1. 15 + 7 किती येते, 22. आन्सर तुमचं 22 आहे. ठीक आहे, ज्यांना कोणाला डायरेक्ट पाहिजे असेल तर लिहून घ्या. 15 + 12 मायनस हे जे 3 आहे ना, 3चे 3 मायनस करा, आणि मायनस आणखी 2 करा. ठीक आहे, चला सेम क्वेश्चनमध्ये पहिलं 15 लिहा, + 12 लिहा, दोघांची बेरीज करा. हे 3 आहे म्हणून 3 व्यक्ती लिहा, आणि हे जे आहे ना सेम नेहमी कायम राहिले -2. हे कॉमन राहणार -2. का, कारण की याला मायनस केलं आपण आणि गीताला मायनस केलं. ठीक आहे, त्यामुळे हे डबल काउंट होता गीता आणि मायनस, त्यामुळे हे तुमचा आन्सर किती येतं मग, 15 आणि 12 27. 27तून 5 गेलं 22. ओके, चला 12 मिनिट झाले. 7 नंबरचा क्वेश्चन, टाईप नंबर 7. एका रांगेत प्रीती शेवटून 11वी लिहा आणि आरती सुरुवातीपासून 8वी व शेवटून 32वी. ठीक आहे, एक अशी रांग आहे. मी काय म्हणतो, इथं आहे प्रीती, जी की शेवटून आहे 11वी. ठीक आहे, 11th. ओके, आरती सुरुवातीपासून 8वी व शेवटून 32वी. आरती शेवटून 32वी आहे, 11 तर इथपर्यंत आले, मग करा इथपर्यंत, कुठेतरी इथपर्यंत 32 आली असेल. ठीक आहे, जी की आरती आहे 32वी आहे शेवटून. पहा माझ्या मी नेहमी बऱ्याचदा असं करत असतो का, हे शेवटून जे आकडे असते, शेवटून या वाक्याचा अर्थ मी खालून लिहित असतो. ठीक आहे, खालून करता याचा अर्थ हे शेवटून आन्सर आहे, आणि वरतून करता याचा अर्थ हे सुरुवातीपासून आहे. ठीक आहे, सुरुवातीपासून म्हणजे वरतून, सुपेरियर वरतून. ठीक आहे, चला सुरुवातीपासून 8th आहे, 8वी आहे, सुरुवातीपासून 8वी आणि शेवटून 32वी. तर प्रीती आणि आरती या दोघींमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे, प्रीती आणि आरती या दोघींमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे ते पाहायचं होतं. ठीक आहे, चला या अशा कंडिशनमध्ये हे जे सुरुवातीपासून 8वी आहे ना, याचं काहीच काम नाही. एक्झाममध्ये तसंच कन्फ्यूज करते. तुम्हाला वाटते की डाटा दिला आहे, याचा अर्थ काहीतरी काम आहेच त्याचं, प्रश्नामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी काम आहेच असा विचार करतो. हे एकदम चुकीचं आहे. याचा काही डाटाचं काम नाही. प्रत्येक डाटा दिलेला, प्रत्येक डाटा प्रश्न सोडवण्यासाठी कामी असतोच असे नाही. ओके, चला हे असं. तर आरती आणि प्रीती आणि आरती दोघींमध्ये एकूण किती मुली आहे हे आन्सर करण्यासाठी दोघींमध्ये असलेल्या मुली इज इक्वल टू, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे 32 मधून 11 मायनस करा, आणि एक जण रिपीट होत त्याला -1 करा. 32 - 11 -1 करा. ठीक आहे, 32 - 11 -1. हो, एक मिनिट. हो बरोबर आहे ना, हो 32तून 11 गेले. एका दोनातून एक आणि एक गेला, 0 राहिले. 3तून 1 गेला 2, 20. फक्त मला आन्सर एकदा चेक करू द्या. टाईप नंबर 7 का,
टाईप नंबर 7 बरोबर आहे. ओके, टाईप नंबर 7 बरोबर आहे. नेक्स्ट थोडं फास्ट घेऊया आता. 8 नंबर. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असेल तर व त्यांच्यासमोर 4 मुले असतील तर मैदानावर एकूण मुले किती? पहा, पहिले घ्या. अशा कंडिशनमध्ये पहिला वरचा प्रश्न असतो का जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं आहेत प्रत्येक रांगेत. ओके, नंतर असतो वाक्य का रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. पहिले रमेशला इथं ठेवून द्या. रमेश, त्याच्या समोर 4 मुले आहे, याच्या वर आहेत 4 मुलं. मग ऑलरेडी जर रमेश मधामध्ये असेल तर खाली पण त्याचे 4 मुले राहील. मग या रांगेत एकूण 4 आणि 4 8 आणि 1 9, रांगेमध्ये आहे 9 मुले. मग तुम्हाला आन्सर किती करायचं? एका रांगेत 9 मुले आहेत तर एकूण मग जेवढे मुले या रांगेत आहेत तेवढ्याच रांगा आहे. 9 9 81 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, तर 9 × 9 81. किती कसं करायचं? रांगा गुणला प्रत्येक रांगेमधील मुले किंवा रांगा गुणला एका रांगेमधील मुले. मग जेवढे एका रांगेत आहेत तेवढ्याच रांगा आहे म्हणून 9 × 9 81 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुली आहेत. ठीक आहे, चला काय हरकत नाही. आहेत जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुली एका रांगेत आहे. मग रांगा किती असेल? एका रांगेतील जेवढे मुले आहेत त्याच्या दुप्पट असेल. ओके, चला. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. रमेश आहे मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. ठीक आहे, व त्याच्या समोर 5 मुले आहे. तर त्याच्या समोर 5 मुले असेल तर ऑलरेडी मागे पण 5 मुले असेल. याच्या रांगेमध्ये 5 आणि 5 10 आणि 1 11. रमेशच्या रांगेत आहे 11 मुले. मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगे आहेत त्याच्या अर्धे मुली आहे. मी काय म्हणतो, अर्धे मुली असन मग रांगे किती पाहिजे? 22 रांगा आहे म्हणून तर त्याच्या अर्धे मुले आहे. 22 रांगा आहे म्हणून त्याच्या अर्धे मुले एका रांगेत आहे. ठीक आहे, चला. असतील तर मैदानावर एकूण मुली किती? मैदानावर एकूण असणाऱ्या मुलीबरोबर 22 एकूण रांगा गुणला प्रत्येक रांगेमधील मुले एकूण किती? 22 × 11. हे होते 242 मुले. ठीक आहे, किती कसं करायचं आन्सर? एकूण रांगा गुणिला एका रांगेमधील मुले. नेक्स्ट टाईप नंबर 10. एका रांगेत पहिल्या मुलानंतर 2 मुली, दुसऱ्या मुलानंतर 3 मुली, तिसऱ्या मुलानंतर 4 मुली, अशा प्रकारे रांगेत 18 मुली उभी आहेत. तर रांगेत मुली किती? पहा, यांना काय म्हणायचं आहे? पहिला आहे मुलगा, त्यानंतर आहे 2 मुली, सेकंड मुलगा आहे, त्यानंतर आहे 3 मुली, थर्ड मुलगा आहे, त्यानंतर आहे 4 मुली, तसंच शेवट आहे 18वा मुलगा, 18th मुलगा, त्यानंतर आहे 19 मुली. इनडायरेक्टली हे दिसत नाही का? 2 3 4 5 6 7 19 पर्यंत. मी असं म्हणू का 2 पासून ते 19 पर्यंत बेरीज? इथं 2 पासून 19 पर्यंत बेरीज आहे डायरेक्ट. मुलीच आहे ना, त्या मुलीच आहे ना. 2 एका मुलानंतर पहिल्या मुलानंतर 2 मुली, मग 3 मुली, दुसऱ्यानंतर तिसऱ्या मुलानंतर 4 मुली, अशा करता 2 पासून तर 19 पर्यंत मुलींची बेरीज आहे. तुम्हाला मुलींची एकूण संख्या काढण्यासाठी, रांगेतील फक्त मुलींची संख्या काढण्यासाठी 2 पासून ते 19 पर्यंत बेरीज काढायची आहे. तुम्हाला माहित आहे 1 पासून तर 19 पर्यंत बेरीज माहित आहे किती होते पाहून घ्यायचं. पहिला 1 पासून ते 19 पर्यंत बेरीज काढून घ्या आणि सुरुवातचं 1 मायनस करा. 1 पासून ते 19 पर्यंत बेरीज होते 19 गुणिले 20 भागला 2, बस झाला. हे झालं 1 पासून ते 19 पर्यंतची बेरीज. पण आपल्याला पाहिजे 2 पासून पाहिजे, मग सुरुवातचं 1 मायनस करून टाका. ठीक आहे, मायनस करा. -1 10 होते, 19 10 190 -1 189. 189 तुमचा आन्सर आहे. यानंतर मित्रांनो आपण इथे आता टाईप वाईज क्वेश्चन झाले. आता प्रॅक्टिस क्वेश्चन बघू. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन करू. शेवटचे 10 मिनिटं राहिले, 10-12 मिनिटं राहिले. प्रॅक्टिस क्वेश्चन करू फास्टमध्ये. आता प्रॅक्टिस क्वेश्चन करू कारण की क्वेश्चन पण आपले झाले पाहिजे. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 8वा आहे तर रांगेत एकूण मुली किती? पहा, दोन्ही बाजूकडून एकूण 8वा, तिकून 8वा आहे. मदत आहे समीर. तुम्हाला सांगितलं कोणत्या तरी एकाला 1 न कमी करा आणि बेरीज करा. 8ला 1 न कमी केलं 7 राहिला. मग काय करायचं? 8 + 7 15 तुमचा आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट.
क्वेश्चन नंबर 2, रांगेतील समीचा नंबर दोन्ही बाजूकडून 15वा आहे. एकूण 15वा तिकून 15वा. ठीक आहे, एकूण 15वा आणि तिकून 15वा, मधामध्ये कोणीतरी हा समीर नावाचा मुलगा आहे. तर रांगेत एकूण मुली किती, रांगेमध्ये एकूण मुली किती तुम्हाला विचारलं आहे. मग ठीक आहे, मगासारखंच करा. कोणत्या एकाला एक न कमी करा. 14 आणि 15 29. टाईप नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3, एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक आहे. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. ओके, अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. तर रांगेत एकूण मुले किती. ठीक आहे, एक मिनिट, हा क्वेश्चन आहे, मला चेक करू द्या. एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक आहे. ठीक आहे, एक अशी रांग आहे, अनिल आहे, शेवटून 8th आहे. ओके, त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. ओके, अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर. अनिल हा सुनीलच्या आधी 1 2 3ऱ्या स्थानावर. ठीक आहे, हा सुनील आहे, सुनीलच्या आधी अनिल आहे, सुनील आहे, सुनीलच्या आधी अनिल पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या स्थानावर आहे. आणि जो की सुनील आहे त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16व्या स्थानावर आहे. ठीक आहे, सुरुवातीपासून हा 16व्या स्थानावर आहे. तर रांगेत एकूण मुली किती, रांगेमध्ये मुली किती पहा. हा मागून 8वा आहे, तर हा 7वा 6वा 5वा, तर सुनील मागून 5th आहे. तर झालं, लिहा आता. अशी पूर्ण रांग आहे. जो सुनील आहे आपला समोरून 16वा आणि मागून आहे 5वा. बस, कोणाला ते एकाला एक न कमी करा. 4 16 आणि 4 20. रांगेमध्ये एकूण 20 मुली आहे. रांगेमध्ये एकूण 20 मुली आहे. ठीक आहे, रांगेमध्ये एकूण आहे 20 मुले. तर रांगेत किती मुले, तर 20 मुली तुमचा आन्सर आहे. नंतर काय करायचं आहे, सीच्या लगत उजवीकडे डी बसला आहे. हे रॉंग क्वेश्चन. ठीक आहे, थोडं टायपिंग मिस्टेक आहे, थोडं इथे टायपिंग मिस्टेक झाल्या. कुठला तरी क्वेश्चन याच्यातला त्यात झाला आहे तो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या. त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्यांचा क्रमांक 15वा येतो. तर एकूण आंबे किती पहा. पुन्हा रिपीट करतो. एका रांगेत तुम्हाला जे टाईपमध्ये शिकवलं होतं ना, मुलांचे टाईप होते, त्यासारखंच आंब्याचं आहे. एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्या रांगा बनलेल्या आहेत. ओके, त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी आहे. मी म्हणतो हापूस आंबा इथे ठेवला, हापूस आंबा मी इथे ठेवला. ओके, तर त्या आंब्याचा क्रमांक 15वा येतो. मध्यभागी ठेवला, मधल्या रांगेत मध्यभागी ठेवला, त्या आंब्याचा क्रमांक 15 येतो. म्हणजे वरून 15 खालून 15 येत आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 14 लोक असन, इथं 14 लोक असन, म्हणजे खालून पण 14 नंतर 14 लोकांनंतर हा 15वा येत आहे, वरून पण 14 लोकांनंतर 15वा येत आहे. तसंच डाव्या बाजून पण 14 नंतर हा 15वा येत आहे, उजव्या बाजून पण 14 नंतर हा 15वा येत आहे. ओके, म्हणजे मी असं म्हणतो रांगेमध्ये किती लोक आहे एकूण, 14 आणि 14 28 प्लस हा 29. इकडे पण 14 + 14 28 प्लस हा 29. चला, 29 आडव्या रांगा, 29 उभ्या रांगा, एकूण रांगा म्हणून एकूण आंबे इज इक्वल टू एकूण फळे इज इक्वल टू एकूण आंबे इज इक्वल टू 15 गुणला 29 गुणला 29 आणि 29 गुणला 29 म्हणजे 29चा वर्ग आहे किती 841. योर आन्सर इज 841. क्वेश्चन नंबर 5, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. ठीक आहे, रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहेत. ओके, इथं रमेश आहे मधल्या भागी मधात, त्याच्यासमोर 10 मुली असतील, समोर 10 मुली आहे, याचा अर्थ मागे पण 10 मुली आहे. मग पहिल्या रांगेमध्ये एकूण किती मुली आहे, 10 + 20 आणि 1 21. चला, मग मधल्या रांगेमध्ये एकूण 21 मुली आहे. आणि वरचा वाक्य वाचा, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगे आहे तेवढेच मुले आहे. म्हणजे एवढे मुले आहे याचा अर्थ रांगा पण तेवढ्याच असतील, 21च असतील. ओके, मग तर मैदानावर एकूण मुले किती, 21 गुणला 19. ठीक आहे, एका रांगेतील मुले गुणला एकूण रांगा इज इक्वल टू
तुमचे टोटल मुले 21 गुणला 21, 21 गुणला 21 म्हणजे होते 21 वर्ग 441. ठीक आहे, चला डायरेक्टच आन्सर करा. ज्यांना मला डायरेक्ट आन्सर पाहिजे हेच करा ना. 10 मुले 10 + 10 + 1 त्याचा वर्ग. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6. विद्यार्थ्यांच्या एका रांगेतील मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक 11 हा येतो, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? चला, विद्यार्थ्यांच्या एका रांगेतील मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक 11 येतो. ठीक आहे, एक रांग आहे अशी, मधोमध एक व्यक्ती बसून आहे. चला, त्याचा क्रमांक 11 आहे. मग समोरून पण 11 आणि 10 मागून पण 11 आणि 11. ठीक आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? कोणातरी एकामधून एक मायनस करा. याला मी 10 बनवतो. 11 × 21. ठीक आहे, नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन. विद्यार्थ्यांच्या एका रांगेतील मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक 121 हा येतो, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? अशी एक रांग आहे, मधामध्ये एक व्यक्ती आहे, त्याचा 121वा क्रमांक आहे. 121वा क्रमांक आहे. 121वा क्रमांक आहे. ओके, बस. ठीक आहे, तर एकूण विद्यार्थी किती? एक मायनस करा. 120. मग आन्सर तुमचं किती? 101 येते. 12 × 24. 241 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 241 तुमचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8. रांगेमध्ये गीता समोरून 15वी व गीताच्या मागे रमेश दिनेश आहेत. चला, दिनेशपासून सीता मागे 20व्या क्रमांकावर आहे, तर रांगेत किती विद्यार्थी आहे? चला पहा, रांगेमध्ये गीता समोरून 15वी, इथून गीता आहे समोरून 15वी. ओके, गीताच्या मागे रमेश आणि दिनेश. ठीक आहे, त्याच्या मागे रमेश आणि तिच्या मागे आहे दिनेश. चला, दिनेशपासून सीता मागे 20व्या क्रमांकावर. दिनेशपासून सीता 20व्या क्रमांकावर आहे सीता, तर रांगेत विद्यार्थी किती? पहा, पासून म्हणताय याचा अर्थ हिला सोडलं तर इकडं आहे लोक 19. मोजून घ्या. आता इथपर्यंत 15 लोक, इथपर्यंत 19 + 1 20 आणि 21. 15 + 21 15 + 21 किती होते? 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 36 लोक. ठीक आहे, बेरीज. एक मिनटं. समोरून 15वी, सीता मागे 20. बरोबर. ठीक आहे, 36. एक मिनटं, पासून म्हणताय ना? हो, 20 15 2 आणि 19 15 21. बरोबर आहे ना? 37 लोक. ठीक आहे, थोडी टायपिंग मिस्टेक आहे. 37. कदाचित मी हे क्वेश्चन काढताना याला 4 वाजला. हां ताई, हां बोल. दादाच्यावर फोन करून. रांगेमध्ये गीता समोरून 15वी व तिच्या झाला क्वेश्चन? हो झाला. ठीक आहे, झाला क्वेश्चन. खूप गरम होता मला. विद्यार्थ्यांच्या एका रांगेत मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक 99 हा येतो, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? पहा, मधोमध क्रमांक येत आहे 99. ओके, एकूण 99, तिकून 99 येईल, मग मागून पण आणि समोर पण 99 येईल. ठीक आहे, मग बेरीज करा. त्यासाठी त्याच्या बेरीज करण्याआधी तुम्ही 1 कमी करायला 98. ठीक आहे, करा. 9 आणि 8 होते 1707. हातचा 1 10 9 19. 197 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 197. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. विद्यार्थ्यांच्या एका रांगेतील मधोमध उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक हा 42 हा येतो, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? 42 + 42 - 1. ठीक आहे, किती होते? 42 + 41 8 3 83. ओके, चला, इथे आपले क्वेश्चन झालेले आहे आणि टाईप पण झालेले आहे. सगळे टाईप आणि क्वेश्चन झालेले आहे आणि हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. ओके, आशा करतो तुम्हाला लेक्चर आवडत असेल. जर लेक्चर आवडत असेल तर कृपया व्हिडिओ शेअर करा किंवा माझी प्लेलिस्ट तुम्ही शेअर करा.
बुद्धिमत्ता सिरीजची प्लेलिस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे, जेणेकरून चॅनलला पण थोडा फायदा होईल. आणि हो बाकी ठीक आहे ना, हो चॅनल फायदा होईल, जेणेकरून तुमच्यासाठी आणखी चांगला कंटेंट मी आणखी नवीन नवीन बॅचेस फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.